अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य, म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पाय. हावेरी नामग्रामी, यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विजकोणी, राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती, अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात येऊ बगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती, कोठे आता भेटेल. पंचपक्वान्य सुवर्ण ताटी, भरोनी आपणापुढे येती. पाहुणी स्वप्नी ऐशा गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगुनी सर्वांनासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित, महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन, वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. पुढे केले मौजे बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघुंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी, व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगद्दुधारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते गुरुत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून, मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षिताशी सांगून, दाद आपुली लावावी. रावबाजीशी वृत्तांत, कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी दे ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले, परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी, आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत,
पुण्यस्थान जाणून तेथे ऐकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गुडहा. श्री स्वामी राजा पर्णमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी राहिले. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरे. तेथे आपण जाऊनी बैसावे व अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी जपध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्याबरोबरी मागुनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृहसुतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेला तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. नेसी देणे चिंता चितास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्रार्थना भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन तरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न जाहले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचिलेता खालुनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी. मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11ोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी.
गताध्यायाचे अंती बाळापाल अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नच भावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सनिध पातले अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळाप्पाने धावोन. दृढचरण धरिले येवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लिलाय ग विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समय श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावर आले, तेथे नैवेद्या परकले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठवण षटकर्मा ते आचोरण, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नक्षे क्षणभरी. भोग भोगेला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण, विष दिदले कानोलयातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित. विधीचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळापासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठी या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहत वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळापांनी मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून या चिठ्ठीयासी, आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतींनी टाकिल्या.
चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती करीतील यती दयाळ. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा परनमस्तो.